माझे सगळे कामं पण होऊन गेले, पण यांचा काही अतापता नाही. मुलांचे जेवणही झाले, आता मलाही भूक लागली. कोणाच्या इथून जेवण बिवण करून तर नाही येत बाबा. काय झालं शांता, कोणासोबत बोलत आहे? कोणासोबत बोलीन बाबा, एकटी एकटीच बोलत आहो स्वतःसोबतच. तुम्ही तर किती वेळचे गेले, तुमच्या पत्ताच नाही. जेवण बिवण करून आले का कोणाच्या घरून? नाही म्हटलं, नवीन वर्षाच्या कोणाच्या घरून जेवण बिवण करून आले असणार. हो, जेवण करायला गेलो होतो. तू तर अशी म्हणते. मग किती वेळचे गेले होते घरून? आता बोलत बसलो, ते सरपंच भाऊ होते, हा रमेश होता. मग आला नारायण. मग नारायणनं सांगितलं ना ते मजा, त्याची मस्त पार्टीची मजा. हो ना हो बाबा, त्यांनी तर नाही का त्या दुर्गाच्या घरी पार्टी केला खरं. तुला कसं माहित शांत? हो, ते आपली हे रजनी आली होती ना घरी, मोठी घाबरली होती. दुर्गा मस्त बावरली आहे म्हणे. यांनी पार्टी केला तर केला, तिच्या घरी सगळा पसारा आहे म्हणे. त्या दारूच्या बाटला, तर ते जेवणाचे भांडे तसेच. काहून दुर्गा नव्हती का घरी? नाही ना, कुठं होती दुर्गा? दुर्गा आली असती तर इकडे नाही आली असती का? आपण ठेवला होता ना 31st कार्यक्रम जेवणाचा, तर कुठं आली होती दुर्गा? दिसली का तुम्हाला? अरे हो, दिसली तर नाही, पण मला वाटला घरीच असेल तिच्या मटन बिटन म्हणून काही ती इकडे आली नाही. हो, तर ते आजच आली सकाळीच. गावी गेली होती खरं, तिची आईची तब्येत खराब होती तर. ते मस्त आता यात्रेला जाऊन म्हणून आली होती सकाळ सुकाळ. घरी आली तर तिचा दिमागच खराब झाला. अरे हो शांता, बघ आम्ही आता ना तिथं माणसं भेटलो होतो ना, तर ह्याच गोष्टी सुरू होत्या आमच्या यात्रेच्याच. मनमान गाड्या बिड्या जाऊन राहिल्या यात्रेला. हो बाबा, मामभाषेची यात्रा ते गिरोल्याची मनमाना भरते म्हणतात. तर जाऊन का मग, मस्त नवीन वर्षाचा फिर नाही होते आणि बघ नाही होते, कधी गेलोही नाही आपण. अरे ह्याच चर्चा चालू होते ना, म्हणूनच ती एवढी वेळ लागली. करा करा पटकन तयारी करा, जाऊ मग. हो, पण जाऊन कशा ना, बाईकनं तर थंडी लागेल बाबा. अरे बाईकनं कुठे जाऊन, बाईकनं नाही जाऊ, सगळेच जण येत आहेत. सगळेच जण म्हणजे? आता सरपंच भाऊच्या इथले, हा रमेशच्या इथले, आणि नारायण तर म्हणत होता, सांगीन म्हणत होता. आता येतात की नाही येत तर का माहित म्हणे बापा. हो, ते नाही येत. ते कुठं जातात? त्यांचे दुकान राहते ना, मग ते दुकान सोडून कुठं जात नाही त्यांचे बाबा. आणि ते मंजुळा काकू, ते तर वावरातच राहते उठून सुटून. तिची वाडीच नाही संपत वावरातली. त्यांना कुठं वेळ आहे बाबा. आणि शांता, तू का म्हणत होती रजनी घाबरली होती म्हणत होती ना? हो ना बाबा, ती खूप घाबरली होती. रजनीचा नवराही होता ना त्यांच्या पार्टीमध्ये. ते मार दुर्गा बोंबलत होती म्हणे, कोण कोण होते तर माहीत होतपर्यंत आहे म्हणे मला म्हणे. मग काढतो म्हणे त्यांची वरात म्हणे, अशी म्हणत होती म्हणे. म्हणून आली होती. ते दुर्गा इकडे येईल तर सांगायला नको शांतताई, अशी सांगायला आली होती. आता का ते दुर्गाला माहित नाही होईल का? तू नाही सांगशील, मी नाही सांगीन, पण माहित होईलच ना कोण कोण होते म्हणून. अहो, जेव्हा माहीत होईल तेव्हा होईल, पण आता आजची ताजी गोष्ट आहे ना, तर मग आता गरम गरम तिचा दिमागही गरम आहे. म्हणून आज माहीत नाही झाल्या पाहिजे तिला. असं का? हो, तर मग जायसाठी काही केले का नाही का? ते सरपंच भाऊ करणार होते, त्यांच्या मित्राच्या गाड्या आहेत म्हणे, तर ते फोन करणार होते. गाड्या तर भेटतीलच, तू तयारी कर पहिले. हो, तर तयारी कर म्हणता. जेवण बिवण नाही करत का? भूक नाही लागली? हो लागली ना भूक. चला ना, आधी जेवण करून घेऊ, मग पाहू मग का करायचं का नाही. काही नाश्त्या बिस्त्याचा पकडावं लागेल ना. हो, थोडा थोडा पकडून घेशील. तसं तर तिथे राहतेच, ते काय म्हणतात मॅगी चायनीज भजे गिजे सगळे राहते, पण कसं आपल्या जवळ असला तर बरं आहे नाही का? हो बापा, आपल्या जवळ पाहिजे. किती खाणार पैशानं घेऊ तुम्ही तिथून. आणि 10 रुपयाला तर मिळतच नाही जत्रेमध्ये. मोठा महाग 20 रुपये 30 रुपये प्लेट असं राहते. आहे चिवडा आहे, चिवडाच पकडतो मस्त पोह्याचा. का काही पराठे बिराठे बनव? राहू दे आता पराठे वगैरे. कधी बनवशील तू? आता जेवणही व्हायचंच आहे तुझ्या. हो ना, रजनीची पण इच्छा होती फिरायला जाऊ म्हणे कुठंतरी म्हणे, तर तिला सांगून येऊन जातो मग मी. सांगून दे. चला मग, चला पहिले जेवण करून घेऊ, मग जाते सांगायला. हो, पूर्ण साफ करा. एकही ताट भरली दिसले नाही पाहिजे आणि एकही कचरा नाही दिसला पाहिजे ना, काही नाही. दुर्गा झाली ना झाडझूड गिरजूड झाली ना? असं का? झाली का झाडझूड ना? भांडे? दुर्गा भांडे काढलो बाहेर. आता घासत नाही मी. जाऊ का मग मी? जाऊ पता लावू का कोण कोण होते तर पार्टीमध्ये? सांगा. नाही दुर्गा नाही. बघा, तुम्हाला वाटत असेल की मला माहित नाही झाल्या पाहिजे तर चुपचाप ते पूर्णचे पूर्ण भांडे घासा. त्याच्याशिवाय तुम्ही सरळ रस्त्यावर येणार नाही. आता पुढल्या वेळेस ना 17 वेळा विचार कराल पार्टी बिर्टी करायसाठी. हो बाबा, मोठी महागात पडली ही पार्टी तर. आता आज साफ करून म्हणत होते, त्यांना बोलवही नाही शकू आता. आज हेही सकाळीच येऊन गेली, सायंकाळपर्यंत येणार होती ना. का पुटूर लावले जादूटोना करता का? दुर्गा आता झाला ना, पुढल्या वेळेस नाही करणार मी असा. नाही ते काही माहित नाही. ते सगळे भांडे बिंडे तुम्हालाच घासावे लागतील. नाही तर जातो मी आता, लावतो पता. घासतो बाबा घासतो. आता ह्या वेळेस ना यांना माफ केली ना तर हे काही सुधारणार नाही.
यांना सजा द्यायलाच पाहिजे. चल आता किचन तर साफसूफ केला, स्वयंपाक मांडून देते आता. हो कसं वाटते आता? बरं वाटते बरं वाटते. उतरलं का डोका? हो हो जेवण केलं होतं, आता नाही दुखत. काय म्हटलं इथं उन्हीमध्ये बसल्या ना. आता जेवण झालं तर थोडा वेळ बसतो म्हटलं. हो ना, ते पार्टी बिर्टी केले तुम्ही हं? त्या दुर्गाच्या घरी. कोण म्हणते कोण म्हणते पार्टी केला म्हणून? त्या हिरालाल भाऊच्या घरी? राहू द्या सगळं माहित आहे. आता लपवा नको, सगळं समजते. तर हिला कसा माहित झाला बाबा? मी तर काही सांगितलं नाही. हिच्या समोर गेलोही नाही. केल्या त्यांच्या घरी स्वयंपाक बिंपाक आणि तो तसाच पसारा ठेवलाय. घास घूस काही नाही. आता तुला किती वेळा सांगू, मी नव्हतो म्हणून त्यांच्यासोबत. अहो खोटं कशाला बोलता? त्यांच्यासोबत नव्हते तर कोणासोबत होत्या तुम्ही? आता मी खोटा कशाला बोलू? असं का? खरं बोलत आहात का तुम्ही? ठीक आहे मग त्या दुर्गाताईला बोलवते, खरं बोलत आहात तर. दुर्गावहिनी कधी आल्या? त्या आता गावी गेल्या होत्या ना. हो तुम्हाला कसं माहित गावी गेल्या होत्या म्हणून? कधी आल्या? आता खरं सांगा, होते ना तुम्ही त्यांच्यासोबत? इथं सांगते दुर्गाजवळ. काय रजनी, त्या शांता वहिनी येऊन राहिल्या. चुप राह तू पार्टी बिर्टीच्या गोष्ट काढूच नको. हो राहतो मी चुपच राहतो. मस्त ऊन सेकता वाटते. काय देवदास भाऊ, झालं का जेवण बिवण? हो ना वहिनी, झाला जेवण बिवण झाला. मग येतात आज? कुठं वहिनी? पार्टी करायला. काल गेले होते ना तुम्ही पार्टी करायला. हे बाबूराव भाऊ वगैरे लागले मागे, झाबरू नारायण चल म्हणून गेलो मी. नाही तर माझी इच्छाच नव्हती. मस्त परिवारासोबत घरीच करावं म्हटलं. पाय कसे सांगतात शांताबाई जोड कसे सांगतात. बापा गिरगिट सारखे रंग बदलून राहिले येते यांचे. आता आज कुठली पार्टी आहे तर शांता वहिनी? येता का सांगा, मग सांगतो तुम्हाला. नाही पार्टी बिर्टी काही करू नाही बाबा. झाला एकच दिवस पुष्कळ होते. का देवदास भाऊ, का आम्ही तुम्हाला पार्टी करायसाठी नेऊन का? आता म्हटलं नवीन वर्षाच्या यात्रे बित्रेला जावा कुठल्या तरी. शांताबाई खरंच तयार झाले का शांताराम भाऊ तुमच्या घरचे? हो ते बाहेर गेले होते ना, तर त्यांच्या त्याच गोष्टी सुरू होत्या की कुठेतरी बाहेर जायला पाहिजे नवीन वर्षाच्या. आणि मग मी पण म्हटले तर तयारच झाले. आता कोणाचा फोन आला बाबा? कोणाचा फोन आहे ताई? घरच्याच सोनूच्या बाबाच्या. हॅलो. शांता, ते सरपंच भाऊचा फोन आला होता. काय म्हणत होते तर? अरे 2 गाड्या झाल्या म्हणत बुक करून. हो तर त्या 12 वाजेपर्यंत येणार आहेत. असं का? ठीक आहे ना मग. तर तू पटकन ये. हो आता रजनीच्याच घरी आहे. रजनीला सांगते ना येते. काय झालं ताई? काय म्हणतात शांताराम भाऊ? अरे ते मगाशी आपण बोललो होतो ना कुठेतरी जायचं आहे म्हणून. तर तेच गाड्या वगैरे बुक झाल्या म्हणतात. 2 गाड्या केल्या त्यांनी 4 व्हीलर. म्हणूनच विचारायला आली. तुझी इच्छा होती ना मगाशी. म्हणजे कुठं जायचं म्हणता? म्हणजे कुठं जायचं म्हणता यात्रेला? कुठं ताई? ते मामा भाषेच्या यात्रेला का? हो जवळ आहे ना ते. जास्त दूर नाही आहे. 1-1.5 तासाची रस्ता आहे नाही का? तर आता 12 वाजे त्या गाड्या येणार आहेत. करा मग पटकन तयारी करा. 12 म्हणलं तरी 1 वाजतीलच इथून निघायला नाही का? मग पोहोचायला 2-2:30 होतीलच. मस्त यात्राही होते आणि मग येऊ सायंकाळी 6-7 वाजे वापस. हो ताई, पण काही पकडावं लागेल ना टिफिन टुफिन. हो बापा, आता मी तर पोह्याचा चिवडा पकडत आहे. मी मग उपमा गिपमा पकडून घेते. पाय आता तू का पकडते तर. ताई तर कोण येत आहेत तर मग? आता आम्ही आहोत, सरपंच ताईच्या इथले आहेत आणि हा कुंता वगैरे आहे आणि नारायण आहे. आता जाता त्या ललितालाही सांगून देतो का म्हणते ते येते का तर. ये ना दुर्गा ये. कधी आली बापा दुर्गा गावावरून? मस्त काल यायला नाही पाहिजेत होता का? किती मजा आली. हो शांताबाई खरंच म्हणता, कालच यायला पाहिजेत होता मला. ए दुर्गा, तुला एक सांगू का? आता काय सांगते बाबा? तू मगाशी म्हणत होती ना मामभाषेच्या यात्रेला जायची इच्छा आहे म्हणून. हो ना, होती इच्छा, आता नाही आहे. चल ना आम्ही सगळेजणी जात आहोत. खरंच तुम्ही चालले? हो आता तेच सांगायला मी रजनीकडे आली होती. आता मला का माहित तू आली आहे म्हणून गावावरून. आणि काय झालं दुर्गा, सगळं ठीक आहे ना? आता ताईला सगळं माहित आहे ना, कशाला विचारत आहे बाबा. हो सगळं ठीकच आहे. तर मग बघ आता येत असेल तर चल मग. हो पण किती वाजे जायचं आहे? आता 12 वाजे येणार आहेत गाड्या. आता तर बापा 10:30 तर होऊनच गेले. आता भात बनवली आणि आता टमाटर वगैरे नाही आहेत म्हणून आली रजनीच्या घरी 2 टमाटर मागीन म्हणून. हो तर आता टमाटरची चटणी बनवून घे आणि जेवण बिवण करणं कर तयारी. आता नाश्ता बिस्त्याचा बनवा नाही लागेल का? दुर्गा राहू दे ना, मी बनवत आहो आता नाश्त्याचा, तर मी बनवून टाकते तुझ्यासाठी पण. तर मग या सगळे जण. ते सरपंच भाऊच्या चौक आहे ना घराचा, तिकडे या सगळे जण. असं का? तिथंच येणार आहेत का गाड्या? हो आता दुर्गा एकटीच येते की हिरालाल भाऊ येतात? आता विचारते त्यांना, येतील तर ठीक आहे, नाही तर मी येतो. माझा पक्का आहे, माझी इच्छाच होती जायची. आणि मग खर्चाचा कसं काय? आता तर सगळं ते
सरपंच भाऊनीच केला. मग पाहू, मग ते हिशोब पाणी लावतील. मग किती किती येतात एका एका जणावर पाहू. मग आता जास्त तर नाही येणार, आता जाणे आहे आणि सायंकाळी रात्री वगैरे वापस येणे आहे. आणि जास्त लांबही नाही आहे. हो ना, ठीक आहे ठीक आहे, जो येईल तो दे बाबा. रजनी असतील तर दे 2 टमाटर, बनवतो पटणारी चटणी. हो हो देते ना. हो ना, तुम्ही काही सांगितलं नाही ना, जायचं की नाही जायचं? जाऊन ना, जाऊन सगळे जण चालले ना, आपणही जाऊन मस्त नवीन वर्षाच्या. कर कर तयारी कर. आई तू येत नाही का? नाही नाही, मी नाही येत बापा, तुम्हीच जा. माझ्या पायला गेली आहो मी 2-3 वेळा. काय झालं तर आई, पाहिला आहे तर चल ना सोबत, आता सगळे जण जात आहोत तर. नाही नाही रमेश, थंडी लागेल. तुम्ही जा, राहा तुम्ही घरी. एक तर बापा ते मामा भासाची यात्रा जंगलात आहे, जास्तच थंडी लागेल. जा जा तुम्ही, जाऊन या. हे का करते बापा, कोणता झाला नाही का हिचा? ते टिफिनसाठी बनवत होती बापा, पराठे बनवत होती. हा बोला बोला शांताराम भाऊ बोला. अरे बापा का बोला बोला म्हणते, कुठं आहे? हा कुठं आहे सांग. गाडी येऊन गेली ना, तू कुठं आहे? काय गाडी येऊन नाही गेली? नाही तर का, ये ना लवकर ये. नाही झाली का तयारी? झाली झाली, निघतो आता निघतो, थांबा 5 मिनिट थांबा. लवकर ये लवकर ये. शांताराम भाऊ कोणाकडे आहे गाडी, कोणाकडे आहे? तिकडे सरपंच भाऊच्या अंगणात आहे ना, ये ना लवकर. अहो तुम्ही पण आले असते तर बरं नाही झालं असतं का? जा ना तू नारायण सोबत जा. तुम्ही असेच करता का? होते एक दिवस दुकान बंद राहील का? तसेही पुष्कळचे लोक जत्रेला चालले, कोण राहते गावामध्ये? चला ना. अरे मी मागे गेलो होतो ना, आता 2-4 वर्षाच्या आधी. जा ना तू जा. तसं नाही, सगळे जण गेलो ना तर बरं वाटते. कोणत्याही यात्रेला म्हणा की कुठेही फिरायला म्हणा. चला ना चला, करा दुकान बंद करा, चला. चला ना हो, चला ना. मला इथं वेळ नव्हती, मला इथं वावरामध्ये कामं होते, तरी मी जात आहे ना. चला ना चला, काही नाही होत, ठेवा दुकान बंद एक दिवस. आई झाली का तयारी, झाली का? चल ना लवकर. हो हो झाली ना. हे तुझे बाबा पण येऊन राहिले. खरं बाबा येता का? अरे बाबा मी नाही म्हणतो तर हे तुझी आई माझ्या मागेच लागून पडली. चला ना बाबा, चला ना. आता आईची इच्छा आहे, चला चला. चला मग चला पटकन, गाड्या येऊन गेल्या आहेत. काही गाड्या येऊन गेल्या का? पण तू सांगितलं ना माझी आई येत आहे म्हणून. हो हो, आई येत आहे म्हणून तर सांगितलं, बाबा येत आहेत म्हणून नाही सांगितलं. फोन करून सांगून देतो. हो हो नारायण, फोन लावून सांगून दे, मी आणतो डब्बा गिब्बा आणतो पॅक करून. काय बनवली तर मग टिफिन मध्ये तिकडे पकडायला? हो हो, मेथीचे पराठे बनवली. मेथी भाजी होती वावरातलीच, साफसूफ केलीच होती आई ती, म्हटलं बनवून टाकते. असं असं मी 2-3 बिस्किटचे पुडे पकडून घेतो, आणि चिप्सचे पॉकेट वगैरे पकडून घेतो. आता ते कशासाठी पकडतात? तिथं पोरा बारा असतील तर सगळे खाऊ देतील का तुम्हाला? अरे तर सगळे मिळून खाऊन ना मस्त. असं सगळ्यांसाठी म्हणता का? पकडून घ्या पकडून घ्या. काकू तुम्ही चालला सिटी नाही येत का? मी येईन. आणि सिटी का घरी राहणार आहे का? ती आपल्या बाबा बरोबर त्या गाडीवर बसली आहे. जा ना गुड्डी जा, तू पण बसशील जा. ह्या गाडीत तर कोणीच नाही आहेत ना मम्मी. अरे गुड्डी, ते मागे गाडी आहे ना, त्या गाडीत जा, तिथं आहेत बसले. हे आमच्यासाठी आहे, बायांसाठी. हा दिसली दिसली. दुर्गा, हिरालाल भाऊ येत आहेत की नाही? आले तरी शांताबाई, ते पहा ना त्यावाल्या गाडीमध्ये बसले आहेत. बाप्पा, बसू नाही गेले का? झालं ना आता, सगळेच जणी आले ना, अजून कोणी राहिले का? आणि ललिता, ते सूर्यकांताला सांगशील म्हणली होती तर सांगितली नाही का? सांगितली ना, सांगितली तर ते म्हणते नाही येत म्हणते. काल वगैरे माहीत राहिला असता म्हणते तर केली असते म्हणते तयारी. आता आता का झाला तर? आज माहीत झाला, आज जात आहो म्हणून, तर का झाला? करायला पाहिजे ना तयारी. अहो ताई, काल ब्लाऊज आले म्हणते 2 सायंकाळी, तर आज सायंकाळपर्यंत पाहिजेत म्हणते. तर आता कपडे नव्हते म्हणते अर्जंट, तर घेऊन टाकली म्हणते. तर आता ते शिवा लागतील ना म्हणते, तर कसं जमेल म्हणे माझ्या म्हणे. आधी माहीत राहिला असता म्हणे तर कशी रात्री वगैरे काढून टाकली असती म्हणे, आज सकाळी उठता बरोबर एकात शिवून टाकली असती म्हणे. हो, आता वेळेवरच झालं ना बाबा. आता आई जाऊ दे, नाही येत तर आता जे आले ते आले. झालं का सगळं सामान बिमान घेऊन झालं? हो ना, ठेवला ना, डिक्कीमध्ये ठेवला सगळे सामान गाडीचे. झालं ना, आता सगळेच जण आले ना, निघून नाही का? अरे नाही नाही, नारायण याचाच आहे ना. का बापा, तो तर एकटाच येऊन राहिला, तरी त्याला एवढी वेळ का? नाही नाही, ते काका ना काकू येऊन राहिले. काय मंजुळा काकू ना ते काकाजी येत आहेत का? हो हो, आत्ताच नारायणचा फोन आला होता, निघाले ते घरून. येतील आता येतील. आता सगळीच जणी आना, सरपंच वहिनी याचीच आहे ना. हो ना बापा, याच्याच आहेत त्या. चला बसा बसा, बसा बरं तुम्ही. बसा. हो, तर बसूनच का करून आम्ही, येऊ द्या ना सगळ्यांना. सगळ्या बाया येऊन गेल्या, पण हिच्या काही होत नाही. तिला तर 1 तास साडी घालायलाच लागते. नाही झालं का इंदू, किती वेळ लावशील अजून? सगळे आल्या ना, तुझ्याच नाही होत. अहो झाला ना बापा, बस 5 मिनिट. किती वेळची 5 मिनिट 5 मिनिट म्हणत आहे? 5 मिनिट म्हणता म्हणताय अर्धा तास होऊन गेला तुझा.
तुझी तयारी काही होत नाही. हो ते नाश्ता बिस्त्याचे नेले का? सगळा झाला नेऊन, नाश्त्याचा झाला, सगळ्याच झाला नेऊन. आता तूच चल फक्त. हो हो आली आली. थोडा पावडर तर लाव द्या. हट लमची, अजून पावडर लावणे बाकीच आहे का? मी म्हणतो ना, तयारी करायला सगळ्यात जास्त वेळ लागत असेल तर आमच्या घरची हिला. आली आली बाबा आली आली. चल लवकर चल. ताले गिले कुठं आहेत तर अजून? हो ताले बघा बरं कुठं आहेत तर. नाही आता हे का करते हा? तालही पाहून नाही ठेवलं. काही समजत नाही चा आता. अजून पोरगी आहे, कामं बिमं करू लागायला. मग माहित नाही कशी करते तर पोरगी गेल्यानंतर. हो पहा ना, त्या टी टेबलच्या खाली गेली असतील. पहा पहा. पाहतो तू लवकर ये. हो आता बाबा जंगलातच आहे ना मामभासाचं देवस्थान तर. जंगलात नाही तर का शांता? पूर्ण जंगलामध्येच आहे. हो पण मस्त वाटते हा, इथं आल्यावर मस्त वाटते. बापा बापा या इकडे काऊन नाही येत तर? इकडे आधी इकडे मामभासाच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे. ते ह्या का करून राहिल्या तिकडे? हो ना बापा. त्या दुकानामध्ये का पाहत आहेत तर कधी सामान घेतला की नाही घेतला तर माहित नाही. आता आपण मामभासाच्या इथं दर्शन करायला आलो ना, तर आधी दर्शन करायला पाहिजे. शांताबाई माहित आहे का इथं हा मामभासाचं मंदिर काऊन आहे तर? नाही बापा मला तर माहित नाही आहे. मी तर पहिल्याच वेळेस आली इथं. हो सोनूचे बाबा तुम्हाला माहित आहे का हा इथं मामभासाचं म्हणजे मंदिर काऊन बनवला? हो माहित आहे ना. हे मामभासे ना जंगलामध्ये आले होते काड्या करायसाठी. असं का? जंगलात आले होते का? हो तर हे जंगलात आले होते मामभासे दोघेही काड्या करायसाठी. तर हे जंगलातल्या बाबाजी नाही का? इथं जंगलात का बाबाजी आहे? अरे ते वाघ हा त्यांनी हे दोनही मामभास्यांना ना जंगलामध्येच खाऊन टाकला. बापरे. मग हे दोन्ही मामभासे कोणाला पण दिसत होते जंगलात काड्या बिड्या करायला येत होते तर. भूत बनले होते का? हो त्यांची आत्मा ना सतावत होती त्यांना. मग या दोन्ही मामभासाची ना इथं मूर्ती स्थापन केली आणि नारळ बिरळ पूजापाठ करतात. आणि दरवर्षी नवीन वर्षात 1-2 तारखेला इथं यात्रा भरते. आणि असंही म्हणतात की इथून जाणारे येणाऱ्यांची हे रक्षा करतात. जे पण यांना नारळ बिरळ फोडतात ना, पूजापाठ करतात, त्यांची हे रक्षा करतात. असं आहे का? हो तर आपण तर असेच आलो. दुकानातून तुम्ही नारळ बिरळ काही आणलेच नाही ना? हो आणतो. आता हे बाकीचे याचेच आहेत ना. हो येतील ते. तुम्ही आणा, पूजापाठ करून टाकू आपण. रमेश अन बाबूराव तुम्हाला नाही घ्यायचं आहे का नारळ बिरळ? आता बापा मामभासेच्या यात्रेला चालला आणि नारळ बिरळ नाही घेऊन का? पूजापाठ तर करावंच लागेल. हो चला घेऊन आणू आपण. हो ना शांताबाई मस्त मंदिर बनवलं आहे हा तर मामभासाचा. चांगला बनवलाय. हो आधी हे असं मंदिर वगैरे नव्हता खरा. आधी फक्त पुतळेच होते खरा त्यांचे. आता हे यात्रा बित्रा भरते तर मस्त मंदिर गिंदिर बनवला. चांगला आहे. आणि मला हे सांगत होते इथं जनावरा बिनावरा काही दिसत नाही म्हणत दूरवर. हो ना आपणही आलो तर किती जंगल होता नाही का? पण काहीच नाही दिसलं. एक काही जनावर नाही दिसले. मम्मी काय झालं ग? मम्मी चल ना तिकडे मस्त सामान आहेत ना. ते बघ ते सिटीची मम्मी घेऊन देत आहे. अरे बाबा घेऊ ना आपण. थांब ना थोडा वेळ. आता इथं मामभासाच्या दर्शन करायसाठी आलो आपण. तर आधी मामभासाचे दर्शन नाही करून का? पूजापाठ करून नारळ बिरड फोडून आणि मग आरामात घेऊ सामान. हट मम्मी चल ना पहिले. गुड्डी तू एक काम कर, जा सगळ्यांना बोलवून आण बरं. म्हणा शांता मावशी बोलवते म्हणा तिकडे म्हणा मंदिरात. जा बोलवून आण, नंतर घेऊ सगळं सामान. हा सोनू दादा विशाल दादा आणि सगळे सिटीची मम्मी गिम्मी सगळे पूर्ण पागल आहेत बाबा. कधी सामान घेतलं की नाही घेतलं तर माहित नाही. इकडे देवदर्शन करायचं ठेवलं आणि आधी तिकडे सामान सुमानच घेत आहेत. जा पटकन बोलवू ना. ठीक आहे बोलवतो. चला तर मंडळी, हा आमच्याकडील एक देवस्थान आहे मामाभाषा देवस्थान म्हणतात याला. नवीन वर्षात इथे यात्रा वगैरे भरते. चांगलीच जोरात भरते यात्रा. तर चला म्हटलं याच्यावरच एक व्हिडिओ बनवून टाकते. तर मग ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जा बरं कोणता तुझ बोलवून आण सामान बिमान मग घ्याल म्हणा. चला ना म्हणा आधी.